लोकांनी दिले, त्याचेच लोक येतात जवळचे. चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही, मी बावनकुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली, तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही, पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम, नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीनं सगळ्यांनी शांततेत अंतर्गत लिहा. तुम्ही खूप संख्येनं जमलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून. आता पत्रकाराला खोटं बोलून चालतं का? कारण हे सोपं नाही. मग पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इतका उसळला आहे की सरकारकडून चाललेला अन्याय नाही सहन करू शकत तेव्हा. आणि पश्चिम महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्रच कधीच आता कदापि मराठा समाजावर चाललेला अन्याय, मराठा समाजाची जाणून बुजून चाललेली हेळसांड, मराठा समाजाला जे टोमणे दिले जातात जाणून बुजून संपवण्याचे, मराठा समाजाला जे हिणवलं जाते ते मराठा समाजाला आता सहन व्हायला. आमचं पक्क आरक्षण मिळालेलं असून देत नाहीत, याचा अर्थ आता मराठा समाज आंदोलन करून